गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या पवार कुटुंबियात राजकीय फूट पडली आहे। यामुळे जर पवार कुटुंबाचे नुकसान झाले असे कोणाला वाटत असेल तर ते पूर्ण सत्य नाही। उलट आता राजकारणात येऊ पाहणाऱ्या पवार कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढते आहे। त्यामुळे एकट्या बारामतीत या सर्वांना संधी मिळणे शक्य नाही। काही वर्षांपूर्वी रोहित पवार यांच्या कारणातून बारामती बाहेर पडले, कर्जत जामखेडमध्ये आपले स्थान पक्के केले। आता नव्याने राजकारणात येऊ पाहणारे इतर सदस्यही असेच पाऊल उचलणार का? त्याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, की एकत्रीकरणाच्या नावाखाली यांचे पंख छाटून बारामती पुरतेच सीमित केले जाणार, याची आता सर्वांना उत्सुकता आहे। पवार कुटुंब केवळ राजकारणात नव्हे तर उद्योग व्यवसायातही आघाडीवर आहे। या कुटुंबातील काही सदस्यच राजकारणात होते। ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अलीकडे रोहित पवार हेच राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत। याशिवाय अजितदादा यांच्या आणि त्यांच्या भावांच्या कुटुंबातील नव्या पिढीच्या सदस्यांनी गेल्या 2-3 वर्षात राजकारणात येण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले। मात्र प्रामुख्याने राजकारण शरद पवार यांच्या भोवतीच फिरले, त्यांचेच निर्णय अंतिम मानले गेले। आता मात्र पवार कुटुंबातील अन्य सदस्यांमध्येही राजकीय महत्वाकांक्षा वाढू लागल्या आहेत। पोटनिवडणुकीचे मतदान होत असताना पवार कुटुंबातील पुढच्या पिढीची राजकारणाबद्दलची वक्तव्ये हेच सांगतात। तसे झाले तर एकटी बारामती या कुटुंबियांना सामावून घेऊ शकत नाही। त्यामुळे काही सदस्य रोहित पवार यांच्याप्रमाणे राज्यातील इतर मतदारसंघ निवडून तेथे आपले बस्तान बसवू शकतील, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे। खरे तर पवार कुटुंबाची ताकद कमी करण्यासाठी म्हणून पक्ष फोडण्याचा डाव खेळला गेल्याचे बोलले जात होते। प्रत्यक्षात मात्र पवार कुटुंबियांनी यात संधी शोधून अधिक विस्तार करण्याची वाट धरल्याचे दिसून येते। एकीकडे ज्यांच्यामुळे पवार कुटुंबियांचे राजकारण वाढले ते शरद पवार थकले असताना नव्या पिढीतील सदस्य जोमाने पुढे येऊ लागल्याचे दिसून येत आहे। त्याची एक झलक पाहायला मिळाली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरू असताना 2 पक्षात विभागले गेलेल्या पवार कुटुंबातील पुढच्या पिढीतील सदस्यांची विविध वक्तव्ये समोर आली आहेत। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार रोहित पवार, जय पवार आणि त्यानंतर श्रीनिवास पवार यांनी 2029च्या निवडणुकी संबंधीची वक्तव्य समोर आली आहेत। त्यांचा ढोबळ अर्थ असा की 2029च्या निवडणुकीत बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो। यातूनच विस्ताराची बीजे रोवली जाऊ शकतात। चर्चेतून दोन्ही पक्षांचे उमेदवार म्हणून जी नावे पुढे आली त्यावरून याचाच दुसरा अर्थ असा की 2029च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार नसणार, म्हणजेच त्यांची ही पोटनिवडणूक त्यांची शेवटची असणार। दुसरी गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे रोहित पवार 2029लाही कर्जत जामखेड मधूनच निवडणूक लढविणार, कारण बारामतीसाठी या चर्चेतून पुन्हा युगेंद्र पवार यांचे नाव पुढे करण्यात आलेले आहे। अजितदादांच्या निधनानंतर कदाचित बदल होऊन रोहित पवार पुन्हा बारामतीकडे जातील अशी एक शक्यता इकडे व्यक्त होत आहे। तसे काही होणार नाही हेही यातून स्पष्ट होते। तर दुसरीकडे जर बारामतीत पुढच्या पिढीतील पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असेल तर पवारांच्या दुसऱ्या पक्षातील सदस्यांची कर्जत जामखेड बद्दल काय भूमिका असणार असाही प्रश्न आहे। कर्जत तालुक्यात अजितदादांचा खासगी साखर कारखाना आहे। त्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांचा या भागाशी संबंध येतच राहणार। पवारांचे कुटुंब विस्तारले, पक्षात फूट पडून 2 पक्ष झाले, राजकारणात आलेल्या येणार असलेल्या पवारांची संख्या वाढली, त्यामुळे बारामतीच्या बाहेर विस्ताराचे लक्ष असणार का हेही प्रश्न आहेत। नेमकी काय चर्चा झाली ते पाहू। मतदान करून बाहेर पडताना नेत्यांशी संवाद साधण्याची पत्रकारांची पद्धत आहे, तसेच बारामतीत झाले। अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांना गाठून पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावर ते म्हणाले 2029 मध्ये मी उमेदवार व्हावे अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे। त्यानंतर पत्रकारांनी रोहित पवार यांना याबद्दल विचारले। रोहित पवार म्हणाले कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते तर ऐकावं लागतं, त्यांचा पक्ष वेगळा आहे, ते निर्णय घेऊ शकतात, त्यानुसार समोरचे पक्षही आपला निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे तेव्हा सर्व पक्ष निवडणुकीत असू शकतात। यावेळी आम्ही भावनिक दृष्टिकोनातून निर्णय घेत सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला, पण आमचे पक्ष वेगळे आहेत। 2029च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते। जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात। अजितदादांच्या वेळी पवार विरुद्ध पवार झालं आहे, लोकसभेलाही पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे। उद्या पुढे जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही रोहित पवार म्हणाले। यानंतर पत्रकारांनी या संबंधित अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांना विचारले। त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली, म्हणाले आज मतदानाचा दिवस आहे, आज बोलायच्या या गोष्टी नव्हत्या। मग रोहित पवार असो किंवा जय पवार असतील, त्यांना आज या गोष्टी काढायची गरज नव्हती। ही निवडणूक दादांसाठी आणि वहिनींसाठी सामोरं चालू आहे, तर असे दुसरे मुद्दे काढायची गरज नव्हती। बहुतेक 2029ला सुनेत्रा वहिनी माघार घेतील आणि जय पुढे येईल असे दिसतंय, असेही श्रीनिवास पवार म्हणाले आहेत। एकूण काय तर पवार कुटुंबातील आणखी काही सदस्य यापुढे राजकारणात सक्रिय होण्याच्या मार्गावर आहेत। आज 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार असा पवार कुटुंबियांचा राजकीय विस्तार आहे। पक्षफुटीनंतर तो वाढल्याचे दिसून येते। यातील सध्या एकच सदस्य बारामती बाहेर पडला आहे।
इतरांना राज्यसभा वगैरेमुळे ही संधी मिळाली आहे. मात्र भविष्यात इच्छुकांची संधी वाढल्यावर त्यांना बारामती कमी पडू शकते. त्यांची ही वाढती महत्वाकांक्षा बारामती बाहेर पडण्याची कारणे ठरू शकतात. त्यावेळी उद्योग धंद्यांच्या माध्यमातून नगर पक्षदृष्ट्या सुरक्षित सोयीच्या असलेल्या मतदारसंघांचा शोध घेतला जाऊ शकतो. अर्थात यातून इतरांची संधी हिरावून घेतल्या जाण्याचाही धोका आहे. एकीकडे बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता असताना दुसरीकडे बाहेर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आता पवार कुटुंब 2 पक्षात विभागले आहे. पुढे आणखी काही पक्ष कुटुंबात येणार नाहीत याची खात्री आज देता येणार नाही. काहीही झाले तरी पवार कुटुंब आपली राजकारणावरील पकड सोडणार नाही हे मात्र नक्की. तर आता युगेंद्र पवार यांनीही या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, रोहित पवार जे बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं एकमेकांविरुद्ध लढलो, त्याचे आम्हाला दुःख आहे. आता आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको तशी आमची इच्छाही नाही, असे युगेंद्र पवार म्हणाले आहेत. त्यामुळे बारामतीत एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा बाहेर पडायला प्राधान्य दिले जाऊ शकते का, असा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.